नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत खाऱ्या वांग्याची रेसिपी। खारं वांगं अतिशय खमंग आणि रुचकर जिभेला चव आणणारं असतं। तर चला खूप वेळ न घालवता आपण खाऱ्या वांग्याची रेसिपी करायला घेऊया। त्यासाठी आता मसाल्यासाठी घेतले आहेत जिरे, एक चमचाभर जिरे घ्यायचे आहेत। जिरे चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला एक वाटीभर सुकं खोबरं घ्यायचं आहे, म्हणजे छोटी वाटी सुकं खोबरं। आणि हे सुकं खोबरंही तुम्हाला जिऱ्याबरोबर खमंग भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या सुके खोबरं आणि जिऱ्याच्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। यानंतर हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढूया, थोडं थंड होऊ देत। थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि मीठ याला थोडंसं भरपूर जास्त लागतं ॲज कम्पेअर टू आपल्या नॉर्मल कुठल्या पण आपण भाजीला वापरतो त्यापेक्षाही खारं वांगं म्हटलं तर खाऱ्या वांग्याला थोडंसं मीठ जास्त लागतं। हळद पण आपण घालणार आहोत आणि लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची घालू शकता यामध्ये। हिरवी मिरचीने खूप छान चव येते। तर हे जे आपण इथं वांग्याला आपण काप करून घेतलेले आहेत, जो मसाला आहे तो भरण्यासाठी। आणि हे जे वाटण आहे ते अगदी पाणी अजिबात न घालता वाटून घ्यायचं आहे। फक्त पुढे मागे मिक्सरचं नॉब करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। ते ऑटोमॅटिकली होऊन जातं बारीक। आता पातेल्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापायला। अतिशय सोपी आणि फास्ट होणारी रेसिपी आहे। तर आता यामध्ये आपण फोडणीला जिरे मोहरी टाकून आपण त्यामध्ये ही वांगी टाकणार आहोत आणि लगेचच वांगी त्याबरोबरच मी पाठीमागे एका पातेल्यामध्ये पाणी कोमट करायला ठेवलेले आहे। कधी आमटीमध्ये थंड पाणी न घालता गरम पाणी घातलं तर चव चांगली येते। तर आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण फोडणीला मोहरी आणि जिरे टाकणार आहोत। मोहरी आणि जिरे तडतडले की ही जी वांगी आपण मिश्रण भरून ठेवलेली आहे ती वांगी आपण यामध्ये टाकून छान परतवून घेणार आहोत। आणि त्यानंतर ही शेवटची स्टेप आहे। त्यानंतर आपण जे गरम केलेले पाणी आहे तेही यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडा वेळ त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि 10 ते 15 मिनटं त्याला आचेवरती, आपल्याला मंद आचेवरती थोडा वेळ कुक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे आपलं खारं वांगं तयार झालेले आहे। तुम्ही कधी खारं वांगं करून बघितलेलं आहे का? नसेल केलेलं तर नक्की या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा। चॅनलवरची दुसरेही व्हिडिओ बघू शकता, त्यामध्येही तुम्हाला जे व्हिडिओ आवडतील त्याला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।